या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं झालंय। संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही पाहुणे 3। जे माणसं चांगले आहेत पंकताई, तुम्हाला माणसं जमत नाही, तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी। आमची औलाद जी हुजूर करणारी नाही। घेतले राग कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मार। या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर आले नाही। आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता है। त्यामुळे घाबरायचं नाही। हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही पाहुणे 300 ठोके तुम्ही दिले। आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा। संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा। तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला। मुंबईतलं गँगवॉर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं। गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं। तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे। तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकताई, तुम्हाला माणसं जमत नाही, तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी। आमची औलाद जी हुजूर करणारी नाही। आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही। आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही, भले राजकारणाच्या बाजूला जाऊ। परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात। याचं उत्तर द्या, काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही। नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, ते नाही। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे। मी माहिती घेतली, राग कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मार। ढिसक्याव अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती।
काय करीन 4 लोक काय करतील 50 लोक जर बंगाट हो पिस्तूल हे घेऊन राख म्हणजे आमचीच आहे 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या तुम्ही का बंद केलं नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकुताईंचं घर खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं सगळे झंटा फंटा ॲटम उधर है हा सगळा झंटा फंटा ॲटम कोण सांभाळीत होता आका नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रीपद यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपला ऊस तोडीशी संबंध आहे याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची 40 लाखाची 4,000 चालव आयला आजकाल आमचं बी कवा टाकले एवढीच होत त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण ओलीसच प्रेशर येत हे घेणाला का कुठं माग काय बघतो माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरं आहे का खोटं काहीतरी ऊस तोडे हात असते वर हात करू ना दाखवा ना ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करुण करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण कहाणी करुणा कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको आहे पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकचं काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला खरंय का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं कार्य शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे बाबा माझा नाही नामाई भाऊचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे असं वाढवा पक्ष दैपळे सारखे आणा पक्ष वाढा अरे अख्ख्या 300 ट्रक दैपळेच्या मार्गदर्शनाखाली 500 ट्रक दैपळेच्या मार्गात इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो नाही तर कौन कोटूंगा दैपळेच पिस्तोला लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती सगळेच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला आहेत ना इथं असते ना शिरसाळ्याचे कोणी तरी अरे उठून उभा राहा ना
मर्द असला तर उभं राहा, गणपत पाटलाचा मावळ भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गारण जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी मानता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की बाजाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे. आता वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे रागो ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं. बडेचा व्यवसाय उचलून टाकला. त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस आहेत. 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा होतो आशीर्वादाने चालणाऱ्या, याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी. हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता. मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणतात त्याबाबत तुम्ही जाणती वेवाल्यावर तुमच्या पाया पडतो. खालचं दाखवा, वरचं दाखवा. हिम्मत का झाली ही संतोष देशमुखापर्यंत येण्याची? ती मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच. आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली. परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा. उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथुरा मानसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है. आणि यादी केली याच्या पाठीमागे जाऊ द्या. संगीत दिघोळे, अरे लिहिले मी आता. थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे करा. अख्खं अर्ध 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य आहे असं, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात. हा नवीन परळीचा पॅटर्न परवा तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बर का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हे तर जमीन,
जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं आणि ते नसतं का? स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कोणाच्या बी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ऍडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ऍडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात काय झालं? अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे? आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथं झालो. 4 मत तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडू बेजार कहा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडं नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या. वर राहा. आणि याला बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो. आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर महाराष्ट्रातील आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील.